शिवानी, मी लिफ्ट मध्ये अडकलोय. हो. काय नाही, नाच तू पण, मी पण नाचतोय लिफ्ट मध्ये. ते मी सांगितलं फोन करून. गबस, मला भीती वाटते. ओके बाय. नाही, बाय बाय. नाही नाही बाय. मला भीती वाटते, पण तुला काम करायचंय ना, कर तू काम. मला आवडतं रे, जा बाय बाय, कर काम कर, बाय बाय. ठेव. येतोय बोलला, ठेव. माहित नाही मला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सॅडली शिवानी माझ्यासोबत आता नसू शकते, कारण ती घरी काम करते आणि मी डबा घरी घेऊन जाणार होता. आणि मी घरी डबा घेऊन जाताना लिफ्ट मध्ये अडकलेलो आहे. पुढची खबर तुम्हाला जाणण्यासाठी हा ब्लॉग पुढपर्यंत बघत राहा आणि मला सांगा. नाही, आणि मी तुम्हाला सांगत राहतो की पुढे काय झालं. जस्ट मला वॉचमॅनने सांगितलं लिफ्ट धीमा हो गया और नीचे जा रहा है धीरे धीरे. पण धीरे धीरे वरच जायला पाहिजे. मला भूक लागली, ते मी गपचूप माझी पिशवी लटकवून ठेवली जेवणाची. इथेच बसू का जेवायला? मग असा मोबाईल समोर लावतो, खाली जेवत बसतो. हा मोबाईल चिटकतो का याला? नाही चिटकत. थांब. उघडतोय. म्हणजे प्रयत्न तरी करतोय उघडायचा. माहित नाही. भांड काय ठेवलंयस का उलट? हा, भांड. तुला माहितीये भांड उलट का ठेवायचं असतं? जेव्हा घरातून बाहेर गेलेला माणूस कुठेतरी बिडकतो तेव्हा घरात. अबे चांगल्यासाठी असतं, हिडी झाली आहे काय? माझी मम्मी ठेवायची पप्पांसाठी उशीर यायचे तेव्हा. कुठे भांड कुठे आहे? तुला काय वाटलं की नाही? ताट सरळ ठेवून भाकरी काढून बसले, इथे नवरा लिफ्ट मध्ये अडकलाय. हा, अरे तयारी करत होतो की तू आल्यावर तुला जास्त वेट नको करायला. किती काळजी आहे बघ. बाप रे भाई, दार तर बंद कर. आता कुठली गोष्ट बंद करण्याची हिंमत नाही माझी. बघितलं नाही केलं ना, अशीच ही बाहेर सुटकेस अशीच ठेवून देते. तर इकडे नमस्कार करूया एकत्र. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा इथून नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी पहिले तुमचं स्वागत केलेलं आहे लिफ्ट मध्ये बंद असताना. घरी मला वाटलं कोणतरी भांड उलट. सर मी ऐकलंय शिवानी, तू काय बोलली. हा ठीक आहे, चल बाय. यश, मला नंतर किती भीती वाटली की तू आला. मला काय युजली कधी अशी राहिली तर लगेच वॉचमॅन येतो आणि उघडून देतो, पण तुला किती वेळ लागला. जाऊ दे, चला आता मस्त जेवण घेऊ. मी तिकडेच जेवायला बसणार होतो लिफ्ट मध्ये, खाली मांडी टाकून. बसायचंच ना, म्हणजे आम्ही इकडे जेवलो असतो. थांबावं लागलं. 10 मिनिटं थांबली मी तुझ्या. चला बाय गाईज, यांचं पुढे मी बघतो काय ते. आज अनिता ताईने काहीतरी वेगळंच केलंय. हे काय कोफ्ता वगैरे काहीतरी करून दिले. फर्स्ट टाइम केलंय हे. फर्स्ट टाइम कोफ्ता बनवलाय आणि हिनी पण काहीतरी वेगळंच केलं बाई. हे घावणे आहेत ह्याचे, नाचणीचे घावणे, चटणी, कोफ्ता आणि कोफ्त्याचा रस्सा. आणि हे पण तिनेच घरी बनवलंय, लच्छावाला लच्छा पराठा. साऊथ इंडियन प्लस पंजाबी. येस, मस्त यार, एक नंबर. आणि हे मी टेस्ट केलं, एक नंबर लागते. एक नंबर. आणि आता जाम भारी बनवलं तुम्ही. तुम्हाला कॉल करून तर मी सांगतोच, पण जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला हे दिसेल की चांगलं झालंय. थँक्यू. आता आम्ही डायरेक्ट, आता तुम्हाला सांगतो पप्पांचं तिकीट पाठवलंय. मागची स्टोरी काय आहे. आम्ही लिफ्ट मध्ये अडवलं, त्याच्यानंतर ब्लॉग चालू केला. मग आम्ही ठरवलं की आपण एक मूवीला जाऊया. धुरंधर. मी कालपासून पुरंदर बोलतोय. धुरंधर मूवीला जाऊया. मग मूवीला जाता शिवानीने गौरांगला विचारलं पाहिजे. तुला पहिले तिने विचारलेलं किती तिकीट काढायचे. हो, मग तू पप्पांचं नाव घेतलं. बोललेलो. ही मला बोलली काय माहिती का, पप्पांचं नाही आपल्या चौघांचं. आणि जेव्हा पप्पांचा फोन आला ना मला की आम्ही उतरतो खाली, बोललो आम्ही. पप्पा पण येतात तेव्हा नंतर काढलंय. हो नाही, मी तेव्हाच सांगितलं पप्पांना. आणि ती काय बोलते माहिती का, त्याला विचारलेलं, तो बोलला नाही येणार आहे. नाही, मी बोललो की हो पप्पा हो बोलले. बघा आता पप्पांसोबत कशी. आता हे करते. आणि बघू, खूप ऐकलंय मी की धुरंधर चांगलं आहे. बघूया आता आज कसं आहे, बघूया ते का डान्स. हा मजा येईल ना. आपण उठून नाचूया का? चालेल. हा, आम्ही उठून नाचतो. जास्त लोक नसले हा, पण असणार भरलेलं. पण मजा येईल. बायकोस डळ वाटूस म्हणून मी जरा तिचे फेवरेट पॉपकॉर्न मागवस, कॅरेमल आणि चीज मिक्स.
मग ते मजा येते बटर मध्ये मध्ये. आवडतं पण आज मला गोड खायची इच्छा झाली परत तो फोन असं झोप अरे पण एक मिनिट मला तुम्ही लोकांनी सांगा की तुम्हाला असं केल्याने खूपच त्रास होतोय का? जर तुम्ही स्पेसिफिकली आपल्याला कॉमेंट येतात स्पेसिफिकली तसं सांगितलं, एक मिनिट हा. अरे बाबा ते काय तू मुद्दाम नाही करतोय नाही नाही नाही, मी विचारते स्पेसिफिकली जर तुम्ही असं सांगितलं तर मग मी हे नाही करणार 100%. अरे सांगितलंय त्यांनी 1000 अरे वेळा. मी त्यांना पण स्पेसिफिकली विचारलं ना, मग मी चेंज कसा करणार अँगल? एडी झाली आहे काय तू? हा खा तू आता डल नाही वाटत आहे का तुला? चला धुरंधर. सोचकर कि भविष्य में हमारा क्या होगा, खैनी ने हमारी जिंदगी बर्बाद कर दी। खैनी गुटखा सरदा पान मसाला परिवार तबाह करते हैं तंबाकू कॉल करें। मूवी वरनं डायरेक्ट ताटात भेटतोय आपण तुम्हाला. मूवी वरनं डायरेक्ट ताटात. मूवीचा रिव्ह्यू देऊ आम्ही घरी गेलो त्याआधी आम्ही जेवण घेतो आधी जेवून घेतो. मस्त मशरूमची भाजी बनवली मम्मीने, पनीरची आहे भुर्जी, आणि लसूणची चटणी. लसूणची चटणी. अजून काय पाहिजे? थोडं लेट झालं आम्हाला जेवायला, पण आता जेवू मस्त घरी जाऊ आणि तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू देऊ. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आम्ही इथे अच्छा, गावात टंग आवाज आला आतमध्ये, टंग तोंड खाजायला लागलं जरा. हा मित्रांनो, मी व्लॉग बघितला गौरांगचा आणि त्यात आम्हाला कळालं आज मला पोट खूप दुखतंय तुम्हाला कळतच असेल. काल मला पिरियड झाले आणि आज माझं पोट दुखतंय. अजीबच होतंय. फर्स्ट डेला दुखलं पाहिजे सेकंड अजिबच काहीतरी चाललंय. तर धुरंधर मूवीचं तुम्हाला हे सांगायला म्हणून काल आलोय. आम्ही काहीच शूट नाही केलं आज आम्ही करतोय. हम्म. तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की तो मूवी लांब घेऊन काय आलं पप्पी येते माझी. तर आज मी तुम्हाला सांगतो आज आम्ही तुम्हाला सांगतो की तो मूवी कसा हा. होता. मस्ट वॉच आहे. खूप Yes. छान आहे. तुम्हाला Yes. ऍक्च्युअल मध्ये कळेल. म्हणजे युजली कसं पाकिस्तानला खूप ग्लोरिफाय केलेलं असतं मूवीज मध्ये तर ह्याच्यात तुम्हाला कधी-कधी, ऍक्च्युअल हा. मध्ये कधी कधी या मूवी मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दिसेल की ते कसं म्हणजे रियालिटी दिसेल आणि तुम्हाला कसं स्पाय असतात, काय करतात, हा. कसे करतात, त्याच्यावरती कसं सिच्युएशन येतात आणि त्यांना किती टफ राहावं लागतं हे सगळं तुम्हाला कळेल. मला आवडलं. आणि आर माधवनचा रोल पण खूप छान खूप आहे amazing आहे. आणि मस्त मूवी आहे. रिअल फुटेजेस आहे आणि अडल्ट मूवी आहे म्हणजे तुम्हाला 18च्या खाली असाल तर मूवीमध्ये एंट्रीज देणार नाही. सो कुठे कुठे असं जर चेक करत नसतील तरी लहान मुलांना घेऊन जाऊ नका कारण की आतमध्ये फायटिंग सीन्स वगैरे असे आहेत ना की ते थोडेसे ही पण डोळे बंद करत हा, होती मी पण मध्ये डोळे मध्ये. बंद करत होती. थोडेसे ट्रॉमेटायझिंग होऊ शकतील लहान मुलांसाठी. सो अडल्ट मूवी आहे फायटिंग वगैरे मध्ये. बाकी मूवी छान आहे. आम्हाला किती 4 तास लागले थिएटर मध्ये. Actually, 4.5 पण तास आम्ही time. इतके हुक्ड होतो की एक नाही पॉइंट पण कळालं. असं नाही झाला की आम्हाला वाटलं की अरे बोर Bore होत होतंय. गेलो पाहिजे. आणि त्यांनी मस्त चॅप्टर वाईज सेग्रिगेट केलंय, मस्त बनवलंय. मस्त आणि ऍक्च्युअल जे ही फुटेजेस बोलते ते फुटेजेस 2611 ऍक्च्युअल रेकॉर्डिंग, ऍक्च्युअल रेकॉर्ड टेलिफोनिक रेकॉर्डिंग, हे कसाब सगळं वगैरे मी सगळं नाही actual सांगणार आहे. तुम्हाला, पण तुम्ही एकदा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल ऍक्च्युअल कसं असतं सगळं. आणि जो मूवी चांगला आहे त्याला अप्रिसिएशन मिळालंच पाहिजे. Yes. सो खूप मस्त मूवी आहे. सो आज आम्ही करणार आहोत पॅकिंग. Yeah. आणि आज बिचारा यशने सकाळपासून मला त्यांनी उठवूनच दिलं नाहीये जागेवरनं. कालपासून तो भांडी घासतोय, तो लादी पुसतोय, तो कचरा काढतोय. आम्ही सगळे शूट्स कॅन्सल केलं बिकॉज फर्स्ट टाइम मला इतकं पेन झालं. हा, खूप पोट मला दुखत कधीच मला ना कधीच पिरियड्स मध्ये मला कळायचं सुद्धा नाही की मला पिरियड्स येणार आहेत किंवा काय नाही. इतकं स्मूथ असायचं. आता मला कळतं की ज्यांना पीसीओडी वगैरे असतं त्यांना किती पेन त्रास होत होत असेल. असेल. आणि आय एम ग्रेटफुल. आणि मी सकाळी जिमला जाऊन आलोय. काय जिम भूलने का नाही, जिम जाणे का. सो आज आम्हाला करायचं आहे सगळी पॅकिंग. आम्हाला Yes. उज्जैनला जायचंय. आता उज्जैनला जाणाऱ्याच टाइमला नेमकं हे झालंय. सो बघूया म्हणजे माझे होतील 3-4 डेज कम्प्लीट होतील तेव्हा आम्ही इंदोरला मे बी इंदोर वॉज नॉट इन आवर लिस्ट. पण आता आम्हाला इंदोर फिरावं लागेल बिकॉज देवदर्शन मी नाही करू शकत. तर मग ते करू आता. असं वाटतं असंच झोपून राहू. असं झोपून राहा. कसली बाय बोलायची आदत. कशाला व्लॉग कंटिन्यू आम्ही एका माणसाला आणलंय घरी. आम्ही बिचारी ती पण आजारी आहे. हा ना, एकच माणूस फिट आहे तरी इकडे. ती आली आहे. कारण की तिला तिच्या फ्रेंडच्या लग्नाला जायचं आणि Oh, तिचे yes. ज्वेलरी माझ्या घरी होते. हा, तर तिची ज्वेलरी घ्यायला आली आहे. सॉरी तिकडे पीछे देखो, पीछे तो देखो, खरं रूप दिसतंय लोकांना. असं का करते पोट दुखत होतं ना तुझं. ब्लॉग केला आम्ही मूवीच्या टाइमचा आणि स्पेशल वाला फीचरच चालू नाही केला. आता तुम्हाला येणार आहे सगळं बाजूचा आवाज.
माझी नवीन बॅग गाईज मी तुम्हाला पहिले आतून दाखवतो. इकडे या गाईज, तुम्ही उठून इकडे या. हे बघा, याला 1 कप्पा 2 कप्पा हा ह्या वाल्याला कप्पे आहेत, समजलं. हे इकडे ढकललं की आपला ही कप्पा आहे, जो 1 कप्पा असतो त्याच्यावर वरती फ्लॅप असतो. त्याच्या आतमध्ये पण 1 कप्पा आहे गाईज. इकडे पण तुम्ही आतमध्ये कपडे ठेवू शकता तुम्हाला हवे तर. त्याच्यानंतर मला काय वाटतं ना, हे आतच कपडे हे ठेवायचे नाही, नाही. इकडे तुम्ही तुमचं हवं ते सामान ठेवू शकता. तिथून इकडे आल्यानंतर एक सेकंड बॅग कोणाची नंतर पहिले इकडे 1 कप्पा, ह्याच्यात तुम्ही टूथब्रश काय पण तुम्हाला जे असं वाटतं एवढं लांब तुम्हाला ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर इकडे आल्यावर जर तुम्हाला स्किन केअर वगैरे काय ठेवायचं असेल, जे लीक होण्याची शक्यता आहे किंवा चिकट होण्याची शक्यता आहे ते तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता. त्याच्यानंतर परत हे वाला आपलं एक असं हे येतो आणि त्याला पण इकडे चेन आहे गायचं, म्हणून ह्याच्या आतवर पण तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता. तर किती सुंदर बॅग आहे ही, समजतं तुम्हाला किती सुंदर. आणि बाहेरून कशी दिसते ही बघा, टॉमी बॅगेला तुम्ही टॉमी ही लगेच येते बॅग धावून. आणि हे स्पॉन्सर्ड नाहीये, तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर आमची बघा कशी दिसते. असं काय घेण्याला जबरदस्ती नाही. बाय बाय बोलायचं नाही, बाय बोलायचं नाही. तू तुझी बॅग वेगळी घेऊन येणार आहेस. या साहेबांचे अर्धे कपडे जगन्नाथच्या बॅग. चॅलेंज चॅलेंज कोणाचे कपडे बघायचे. ह्या साहेबांची बोली ना, आता बघायला सांगणार. या गाईस या. मला माझ्याशी नडते काय, मेरे साथ नाही नडणे का बाय. ऍक्च्युअल मध्ये मला वाकायचा कंटाळा आला म्हणून मी याला पिन मारला जरा. सगळे हिचे कपडे आहेत, एकूण 1 कपडा हिचा आहे, माझा 1 कपडा नाही या बॅगेत. आता बघितलं, मला ओपन करून मिळाली बॅग. परत बंद पण करू शकतो मी, बंद करून 8-9 ठेवेल, समजलं ना. मी यावेळेला साड्या नाही घेते, तर जगन्नाथला मी साड्यांची सिरीज बनवलेली म्हणून मी या टाइमला सगळे ड्रेसेसची सिरीज बनवणार आहे. पण तू ही बॅग का घेते, 2 बॅग घेऊन जायचे. नाही, ह्याच्यातले कपडे काढते. ओके ओके ओके. काय बोलायचं आता लोकांना, जेव्हा कपडे घेऊन येतात उज्जैन वरनं, सॉरी कुठून आलो आपण, जगन्नाथ वरनं आलो, कपडे अजून बॅगेतच आहेत. अरे धुतले पण नाहीस तू. शी हे घातलेलेच नाही, सी हे घातलेलेच सी. नाही. अरे बापरे, अरे बाबा, हे घातलेच नाही, मी तिकडे फक्त साड्या नेसल्या. माझे कपडे तर मी काढून ठेवले, भले घातलेले असो नसो, मी काढले धुतले आणि परत माझे घडी करून माझे कपड्यात ठेवले. आता ते मी घडी केलेले कपडे तिथून काढणार आणि बॅगेत भरणार. तो मी थोडासा टेक ओव्हर केलाय आणि यावेळेला ह्यांची जर्नी जेव्हा एंड होईल त्याच्या थोड्या वेळ अगोदर मी या लोकांना कॉल करून सांगणार आहे की प्लीज बाहेरून आतमध्ये बॅग घ्या, कारण की लास्ट टाइम शिवानीचा लिपबाममुळे तिला बॅग मिळाली नाही तर ती बॅग जाणार होती. मध्ये होती. हा, लिफ्ट मध्ये होती, लिफ्ट मधून ती गेली कुठे, बाप रे. कपड्यांची पॅकिंग झालेली आहे. आता हे सगळे ज्वेलरी, तर यात माझे वॉच आणि युएसचं लिप बाम हे इथे जाईल. मग यात माझे सगळे ज्वेलरी, हे असे बॉक्सेस ना अमेझॉन वरती किंवा असं कशासोबत तरी मिळतात, ते जपून ठेवायचे म्हणजे असं ट्रॅव्हलिंगला सोपं पडतं. हे आणि यात माझे लिपस्टिक आणि मेकअप. आणि ह्याच्यामध्ये मी घेतलंय माझं शॅम्पू, मास्क आणि बॉडी वॉश, दे इकडे तू. हे ह्याच्यामध्ये जाईल. आणि मी माझे शूज पण घेतलेत. कुठले ते शूज ते तुम्ही नंतर बघाल. बाकी मी तिकडे चप्पल मध्येच फिरणार आहे, कारण मंदिराच्या बाहेर मी शूज काढून नाही जाणार. आम्हाला वाटलं की आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आम्ही, आणि म्हणून ह्याच्या हेअरकट साठी निघालो बाहेर, आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्यात आम्हाला. तर आज आम्हाला आता मला गाडीमध्ये बसल्यावरती कळते की ब्रश नाही टाकला. 1 मिनिट, आम्हाला हो आम्हाला हो. अरे देवाला घाबरशी आणि समोर गणपती आहेत. हा ही बोलली झाली पॅकिंग. मी बोललो चार्जर घ्यायचे लक्षात ठेवा. बोलले, हा. टॉवेल पण त्याच्यानंतर राहिलंय, ब्रश charger. घ्यायचे. अरे हा हा हा. बोललो टॉवेल पण राहिलं. अरे हा 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 हा. अजून भरपूर काय काय हरवलं काय होतंय, राहिलं असेल ते विचार करू आणि टाकूया आज. असं त्या सगळ्या गोष्टी अजून राहिल्यात, त्या भराव्या लागतील. आता तू लक्षात ठेव, मग तुझ्या लक्षात आहे ना. मी आठवण करून दिली. माय वर्क इज डन. व्हिडिओ मध्ये आहे ना आता. हा व्हिडिओ मध्ये. पण आता हे असं करणार आहे का आम्ही घरी जाऊन की व्हिडिओ बघूया काय काय राहिलेलं. हा हे करणार आहे का. ठीक आहे, आता आपण यशचं ट्रान्सफॉर्मेशन करूया, त्याचा बिफोर 1, बघून घ्या. 2. आलो भाई, ट्रान्झिशन डायरेक्ट केस कापल्यानंतर कसं दिसतो शिवानी मी. माझा हा नाही, अँगल. आता फक्त ट्रान्झिशन होतं, बाकीचं ते आणि नंतर हे कट. ब्लॉग चालू करायला बोलली. प्रशांत मधने एवढे चिप्स वगैरे घेतले, ते पॅक केलं का. ही पिशवी डायरेक्ट घेऊन जायची बाई. आता तू आमचं ट्रान्झिशन, हे मित्रांनो केस कापण्याच्या आधीच गेलं, हे नंतर जाणार आहे, म्हणून केस बघून शॉक होऊ नका प्लीज. ट्रान्झिशन. यशचा हा फेवरेट हेअरस्टाईलिस्ट आहे, हा नेहमी ह्याच्याकडेच येतो, आणि त्यांनी सजेस्ट केलं की कर्ली करायचे का केस. छान वाटतात बट असे मस्त हेअरकट केलंय. आता तो वरती हे बनवतोय काय पेस्ट्री. पेस्ट्री फोम जा टाकले, आता खायचं ना. न्यू हेअरस्टाईल. हे नंतर करणार आहे मी थोड्या टाइमने, पण करणार नक्की आहे मी.
जेव्हा पण मला ठाण्यात केस कापायचे असतात मी ह्याच्याकडे देतो, कारण ह्याला कळाले माझे केस कसे कापायचे. एक मुलुंडमध्ये अम्मी आणि एक हा ठाण्यातला हा, हे दोघं मला देवासारखे भेटलेत केस कापणारे, कारण मुलांसाठी इम्पॉर्टंट असतं केस कापणारा माणूस. आणि मी उद्या जर मला जायचं आज हिम्मत करून कापू शकतो तर ते हा इकडे आहे म्हणून. ठीक आहे, बरं. आता आम्ही पटकन सँडविच खाऊया. हा बेस्ट सँडविच. नो चिली चीज ग्रिल. यू आर रॉंग. बापरे, मला काय झालं? कसं आहे? सगळी पॅकिंग झाली ना? बघ ना. काही आठवत नाही. हा सगळं करून ठेवलंय, टॉवेल बिवेल. ए शाण्या, टॉवेल माझ्या बाजूला आहे, ठेवलं काय? हा अरे नाही, बघ ना, म्हणजे बघ ना, ते वर आहे, खाली उतरवून करतोय. तुला काय वाटलं? सॉरी, मी कट मी केलं. सगळे चष्मे आता पुसून ठेवतोय, म्हणजे तिकडे गेल्यानंतर आपल्याला उन्हात असं असं करायला नको ना. चष्मा आता पुसून कसं? ठेवतोय. सॉरी, कॅमेरा बंद झालेला. असं. असं तूच करत असशील. तू करते असं. हो, हो. किती खोटं बोलतो रे. फुल मंचेकर बरोबर. फुल म्हणजे काय? आता हे मी तिकडे बोलणार आहे कुठे पप्पांना. काय पप्पाचा चष्मा पण ना काय बोला, फुल मंचेकर परिवार पप्पा असेल, चष्मा कायम लावता. कारण पप्पा की चष्मा- त्यांना चष्मा आहे. हा, मग ते असं असं नाही करत. तुम्ही तिघं नाही, सॉरी, मम्मी तुम्ही म्हणजे दोघं करता, गौरांग आणि तू. खायच्या बॅग मध्येच ठेवूया ना टॉवेल. आता एवढं काढायचं? अरे मला मध्ये ट्रेन मध्ये खायला लागलं तर काय करणार बाबा. आणि तुला माहितीये काय, मी ट्रेन मध्ये इंटरनेटचा फुल पॅक मारलाय महिन्याचा. नेट पॅक मारलाय मी अनलिमिटेड. मी पण मारला. मी फुल 84 मंथचा मी मारलाय. 84 डेजचा मारलाय. 84 डेज अनलिमिटेड. हो. तू 84 डेजचा अनलिमिटेड पॅक मारते हो. एव्हरी मंथ? हो. मी इथे 400 रुपयाचे पॅक मारतो. शिवानी तू आपण आता कितीचा आहे? एक मिनिट, कितीचा आहे? ट्रॅव्हल करणार कितीचं आहे. आहे? त्याच्यामध्ये युट्यूब व्हिडिओ अपलोड कितीचा आहे? 1100. बाप रे शिवानी, तू 1100 पॅक दर महिना मारतेस? दर महिन्यात, पण 3 महिन्यासाठी. पण एव्हरी टाइम तू तू 1100. मला सांग, तू 400-450 मारतो. 450 इंटू 3 किती होतात? 1200. काय 1350. 1350. हा. मग मी 3 महिन्यासाठी 1100चा ए मी दर महिना नाही, मी 3 महिन्याचे 400 रुपयाचा मारतोय. ए भाई, ए तू 84 डेज गपरे. तू 1100 रुपये उडवते धना. अनलिमिटेड कसा मला मारतोयस? मी आता फर्स्ट टाइम अनलिमिटेड मारला म्हणून मी खुश आहे. मी फुल म्हणजे माझं मी शी. 3-4 युट्यूब व्हिडिओ अपलोड करू शकते. हा वाला अनलिमिटेड आहे माझा. पण तू एव्हरी टाइम का मारते 5G. तो? कारण की मला लागतं. काय लागतं? एव्हरी टाइम म्हणजे लास्ट टाइम आपण कुठे गेलेलो? लास्ट आता टाइम जगन्नाथ, हा. तेव्हा मी मारलेला. मग तो 3 महिने बाई, पण जगन्नाथला वायफाय होता. मला थोडी माहिती होतं. ट्रॅव्हल करतो ना आपण. अरे भाई, ही खतरनाक पोरगे. तू दर 3 महिन्याला 1200 बॅग मारते. 1100 दर 3 महिन्या नाही रे. जेव्हा मला असं वाटत असतं की आपण भरपूर असं बाहेर जाणार आहोत, इकडे मी traveling करणार. पैसा वाचवतोय, आम्हाला खर्च करायला चांगल्या गोष्टी मिळाल्या बोलली म्हणून असती एक- एक- आता मी पैसा काय पैसा काय वाचवतोय. काय 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 बोलली असती? हा? काय- खरं सांग, काय बोलली असती? खरं सांग, काय लाईटी देऊन भांडी आणा. खरं सांग काय बोलली असती? काय बोलली असती? लाईट कुठे आहे? हा. आता मी छान दिसतो. हा. भांडताना चांगलं दिसलं. हा, पण काय 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 बोलशील? काय काय बोलशील? पावसावरती चालू आहे. पैसा मी कुठे खर्च करतो? बोल. सगळीकडे तूच खर्च. गबस. जेव्हा मुलीकडे बोलायला काय नाही, विचार करा ती आशू. तोंडाला ज्या चवी सुटलेल्या असतात ना, फू मध्ये जाऊया, इथे आई जाऊया. शपथ. 2 महिने झाले मी गेलो, 1 महिना झाला मी गेलो नाही फू मध्ये. मी बाहेरचं खाणं बंद केलंय, मी बारीक होतोय. कारण की बारीक व्हायचं, नाहीतर तू केलंय. श्वास उडवतोस. ओमकार, तू बघितलंस त्या दिवशी. प्रोटीन पावडर तू त्या दिवशी बघितलं. एक पॅकेट मागवायच्या जागेवर 2 मागवतो आणि मग दुसरं एक्सपायर होऊन जातं. ते कधीतरी फर्स्ट टाइम झालेलं. 1 मिनिट बघ, माझा हात दुखतोय. नाही गाईस, आणि आता भरपूर थोडेसे काम आहेत आणि मला लवकर झोपायचं, कारण की मला 3ला उठून जायचं. थोडं लाईट मध्ये आहे. सो गाईस, आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुला काही बोलायचंय? नाही, थँक्यू गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, Subscribe कॉमेंट करा. करायला विसरू नका आणि आणि सबस्क्राईब कोणीतरी करा. आम्हाला विचारलं की Q&A मध्ये विचारलेला एक प्रश्न की तुम्ही भांडता का? हो, आता आम्ही फोन ठेवल्यावरती भांडणार आहोत. मारामारी, राडा. बाय. चलो बाय. आणि हाईप पण करा. आणि उज्जैन मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हा. ते आम्हाला सांगा, म्हणजे Comment आम्ही करून तिकडेच सांगा. हे शूट करू. मी केलंय. मला कसा त्रास दिला होता बघा, माझ्या अंगावर पडली आहे ही पूर्ण. तुझ्या अंगावरती बायको पडते आणि तुला तो त्रास वाटतो. नाही, तसा त्रास नाही वाटत रे. ए चमन, ए चमन, मी बोलतो नारळ आम्ही पाणी. प्रॅक्टिस करतो की कधी मी अशी पडली तर हा मला पकडेल की नाही.
प्रॅक्टिस मध्ये पडलीस ना एवढी झाली का शिवानी बघितलं तर नाही पागल झाली का खरंच पण माझ्या एका हातात मोबाईल आहे असं काय करते नाही पण पकडत. पकडलं आता येडी भाई पडली असती झपकन उद्या जायचे उज्जैनला गौरांगचा ट्राय रेकॉर्ड तुला तुला काय पुढे वाटतं मी करायचंय पाय सोडून देते पडताना? तुझ्या वजनाने पडते मला तसंच वाटतं अबे येडी आहेस? माझा पाय खाली तर अरे. दगडामध्ये पाठीवरती बुक्क्या मारतोय. अरे पण तू पडतीये तू अशी जाते का अशी जाते मी. बघ सोड. हो मी नाही कर स्वतःला परत कर रिस्क मध्ये कधी परत नाही कर परत कर ना मजा येईल त्यांना पण बघायला का टाकणार. मग इथपर्यंत तो येतो फक्त. हे मायकल जॅक्सनची लहान बहीण आहे चला गाईज हे परत आम्ही थोडंसं आलेलो पण बाय बाय बाय